कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू व्हेरी मच. आता तुमचा विसा मिळालेला आहे. मग काय प्लॅनिंग कसं आहे आता? सध्या जसं तुम्ही सांगितलं की रिसेशन सध्या आहे, त्यामुळे मी थोडंसं 1-2-3 महिने वेट करून जानेवारीत जाण्याचा प्लॅन केलेला आहे. सध्या माझा असा विचार आहे की एक 20 दिवसाची सुट्टी आत्ता एक्झिस्टिंग ऑर्गनायझेशनमध्ये काढायची, तिकडे जायचं, पाहायचं, माझी मार्केट व्हॅल्यू तपासायची आणि देन टू टेक अ डिसिजन की लगेच फॅमिलीला आणायचं किंवा काय. मी पण तेच करतो की आमचे बरेचसे क्लायंट ऑलरेडी गेलेले आहेत तुमच्या एज ग्रुपमधले, असं छोटंसं बाळ असलेलं अशाची त्यांची ओळख करून विल बी गेटिंग यू व्हॅल्युएबल इनपुट. त्यांच्याकडनं जी माहिती मिळेल ना मी स्वतः सुद्धा देऊ शकतो. दॅट विल डेफिनेटली हेल्प यू गेटिंग ए जॉब आणि गेटिंग प्रॉपरली सेटल. आय थिंक इन जानेवारी आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे ते क्रिसमस झालेलं असतं. रिसेशन खरं सांगायचं रिसेशनचा इफेक्ट कमी व्हायला लागलेला आहे. ओके. म्हणजे बऱ्याचशे आमचं तर मॉनिटरिंग चालूच असतं, तर डेफिनेटली इफेक्ट कमी व्हायला लागला. पण तरी सुद्धा डेंजर झोनच्या बाहेर आपण अजूनही पडलेलो नाही. अच्छा. यू प्लीज वेट टिल जानेवारी आणि अगदी व्यवस्थित विचार करून व्यवस्थित प्लॅनिंग करून जायचं. कारण काय असतं की आत्ता जी मंडळी गेली ना गेल्या 2-4 महिन्यात त्यांना प्रचंड फ्रस्ट्रेशन आलं. असं तुमच्या बाबतीत आणि एकटा असलं की जास्ती ते आणि मग फॅमिलीला मी 1-3 महिन्यांनी आणायचा विचार करतो, तर त्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? म्हणजे दॅट्स ए गुड आयडिया. 3-4 महिने साधारणपणे लागतात सेटल व्हायला. त्यामुळे 3-4 महिने तुमचे स्किल सेट्स पण चांगले आहेत, त्यामुळे ॲब्सोल्युटली सेटल व्हायला ॲब्सोल्युटली काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि इव्हन इकडचे जे IP आहेत त्यांना अप्रोच केलेलं, तर ते म्हणाले जर का असं तर तुम्हाला आवश्यकता वाटली तर आम्ही तिकडे फ्रँचायझी पण तुम्हाला देऊ आणि पूर्ण सगळं काय ते मटेरियल किंवा हे असेल ते आम्ही प्रोव्हाइड करू असं त्यांनी सांगितलं. हेड ऑफिसला विचारलं, त्यामुळे ते पण हेल्प करायला तयार आहेत. म्हणजे ते ओपन करायचं असेल तर स्वतःच सुरू करू शकतात मॅथमॅटिक्सला आणि जास्ती असं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण की तिथे अजून त्यांच्या नाही आहेत. अमेरिका, जपान वगैरे बाकी ठिकाणी आहेत, तर ते करण्यास खूप इंटरेस्टेड आहे. आमच्या सर्व्हिसबद्दल काही कॉमेंट्स? सर्व्हिस डेफिनेटली आय मीन कसं आहे की थोडंसं रिसेशनमुळे थोडंसं डिले झाला, पण मी गेल्या 1.5 वर्षात जे काय बघितलं इट वॉज व्हेरी प्रोफेशनल अँड इट वॉज माय केस वॉज ऑल्सो हँडल्ड प्रॉपरली. सो आय एम ॲट द एंड ऑफ द डे आय विल से आय एम डेफिनेटली हॅपी. कारण आम्हाला जोशी लोकांचे कॉमेंट जास्त महत्त्वाचे. थँक्यू व्हेरी मच. I hope for the best.